दरम्यान पिंपरी चिंचवड मधल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे। कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत जमीनदोस्त झालेल्या या भीषण दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झालाय। तब्बल 81 तासांपासून सुरू असलेला बचाव आणि शोध कार्य अखेर संपुष्टात आलेलं आहे। एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाच्या पथकाने युद्ध पातळीवर मोहीम राबवलेली आहे। या दुर्घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स? अगदी बरोबर आहे। जी मोशीतील कचरा डेपो मध्ये जी दुर्घटना घडली होती त्यानंतर जवळपास 14 लोक सुदैवाने यामध्ये बचावली, मात्र दुर्दैवाने 9 लोकांचा आतापर्यंत यामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे आणि हे शोध कार्य देखील सध्या थांबवल्याचं समोर आलेलं आहे। जे 9 लोक यामध्ये अडकले होते त्या 9 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मध्यरात्री 1 वाजता हे शोध कार्य थांबवलेलं आहे। आता हे सगळं शोध कार्य संपल्यानंतर महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत की एकाच मजल्याला या इमारतीला परवानगी असताना वरती 2 मजले चढवले गेले, त्यामागे नेमकं कोण आहे, परवानगी नसताना कसे काय चढवले गेले, त्यामध्ये पालिका अधिकारी कोण जबाबदार आहेत का, याची चौकशी होणार का, हे देखील महत्त्वाचं आहे। तर दुर्दैवाने ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांना नेमका काय मदत मिळणार, किती मदत मिळणार, आणि या नातेवाईकांची मागणी आहे की आम्हाला नोकरी देखील हवी सरकारी, तर ती दिली जाते का, हे सगळे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। मात्र हे सगळं जे सर्च ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफ तर्फे तब्बल 81 तास न थांबता हे सगळं शोध कार्य सुरू होतं आणि 81 तासानंतर हे सगळं शोध कार्य जे आहे ते आता थांबवण्यात आलेलं आहे। निश्चितच अजिंक्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पिंपरीमधल्या मोशी इमारत कोसळल्याच्या प्रकरणी 9 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं कळतंय आणि आता हे शोध कार्य थांबवण्यात आलंय।